न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। भिवंडीमधील कालवेर खाडीपानावरील अवैध रेती साठ्यांवर कारवाई, पोकलेन डंपरसह 97 लाखांचा मुद्देमाल जप्त, महसूल विभागाने दिला रेती माफियांना मोठा दणका। भिवंडी तालुक्यातील उल्हास नदीच्या खाडीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदा रेती उपसा केला जात असल्याच्या तक्रारीनंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी रेती माफियांच्या विरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले। त्यानुसार अपर जिल्हाधिकारी हरिचंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी रुपाली भालके, उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, रेतीगट तहसीलदार अमोल कदम, भिवंडी तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली दक्षता पथक क्रमांक 1 संजय जाधव, सहाय्यक महसूल अधिकारी दिनेश बोराडे, अनिल राजापुरे, दक्षता पथक क्रमांक 2 अरुण शेलार, सहाय्यक महसूल अधिकारी दर्शन नटे, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे तसेच मंडळ अधिकारी सुधाकर कामडी, ग्राम महसूल अधिकारी निलेश काबेंद्रे, सूर्यकांत पाटील यांच्या समवेत गुरुवारी भिवंडी तालुक्यातील मौजे कालवेर येथील रेती बंदर येथे कारवाई केली। यावेळी 19 रेती साठे आढळून आले। 1523 ब्रास रेती उपसा करणाऱ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या एक वाहन हायवा व पोकलेन जप्त करण्यात आली, तर 6 रेतीने भरलेल्या कुंड्या आढळून आल्या, त्या पोकलेनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या। पथकाने 97 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे माफियांचे धाबे दणाणले आहेत। कालवेर बंदर येथील बेकायदा उत्खनन करून रेती साठवणूक करण्यासाठी तयार केलेल्या 6 कुंड्या पोकलेनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या। महसूल विभागाची ही चौथी धडक कारवाई आहे। या प्रकरणी रेती माफिया विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट। पूर्ण फ्लॅट करायचा ना, पूर्ण फ्लॅट।